एलकोट एलकोट. चला पहिली पायरी चढली, शेवटच्या पायरीपर्यंत कधी पोचतोय बघूया. चल इकडे 350 संपल्या पायऱ्या. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज पण बदलापूरमध्ये आणि बदलापूर आपण एक्सप्लोअर करायला चाललेलो आहे. काल आपण कोंडेश्वर मंदिर एक्सप्लोअर केला, कोंडेश्वर मंदिर, कोंडेश्वर धबधबा एक्सप्लोअर केला काल आपण. आज आपण चाललो आहे खंडोबाच्या मंदिरात. बदलापूरमध्ये पण एक खंडोबाचं मंदिर आहे आणि मोठे एकदम अशा डोंगरावरती आहे आणि बाजूला पूर्ण झाडी आहेत आणि जंगल आहे बाजूला. अशा ठिकाणी तो मंदिर आहे आणि पायऱ्या कमीत कमी 500 पायऱ्या असे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. 500 पायऱ्या आहेत त्या मंदिराला जाण्यासाठी. मंदिर आपण एक्सप्लोअर करायला चाललेलो आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंदिरामध्ये कोण गेला असेल तर नक्की कमेंट करा कसं वाटलं तुम्हाला एक्सपिरियन्स. तर आता निघतोय, बघूया कसं एक्सपिरियन्स असणार आहे आपला आणि किती पायऱ्या चढाव्या लागत आहेत. एवढा मोठा हायवे पहिल्यांदाच बघितला, म्हणजे अजून पण असतील पण मी माझ्या डोळ्यांनी पहिल्यांदा बघितला. एवढा मोठा हायवे आणि 5 पदरी ही लेन आहे इकडून जायची आणि त्या साईडची 5 पदरी, म्हणजे 10 पदरी हा हायवे आहे. एवढा मोठा हा हायवे दिल्लीला कनेक्ट होणार, दिल्लीला जाणारा हायवे आहे हा. आणि इथून हा जेव्हा होणार तेव्हा पनवेलला 20 मिनिटात पोहोचणार या हायवेने आणि याच्यावर 2 व्हीलर अलाउड नसणार आहे. आपण लोकेशनला पोचलोय. तर जो रस्ता एक सरळ चालला आहे तिथून तुम्हाला राईड घ्यायचा आहे आतमध्ये आणि लोकेशनवर जरी टाकलात ना तुम्हाला तो मिळेल. लोकेशन जास्त हार्ड नाही आहे आणि डायरेक्ट पायथ्यापर्यंत घेऊन जातो हा लोकेशन. एक शाळा लागते पहिलीमध्ये, ते शाळा क्रॉस केल्यानंतर पुढे अजून जायचं या रस्त्याने. आणि बदलापूरमधील मूळ गावामध्ये हे मंदिर आहे. गावाचं नाव मूळगाव आणि समोर तुम्ही मंदिर बघत असाल, मंदिराचा कळस दिसतोय समोर. बघूया किती वेळात पोचतोय. आम्हाला मित्रांनी सांगितलं कमीत कमी 1 तास लागतो. जर रेग्युलर तुम्ही सवय असेल तुम्हाला चालायची वगैरे तर जास्तीत जास्त 1 तास, नाही तर 2 तास लागणार आहेत तुम्हाला. बघूया की आपण पोहोचलेलो आहोत आणि इथून पायऱ्या दिसतात आपल्याला. सगळीकडे सुंदर अशी बागकाम केली. किती वेळ लागतो पोचायला? लवकर चालत गेलं तर लवकर पोहोचा. इथून ट्रेक चालू होतो. पायथ्याला पोचलो आणि जोरात पाऊस चालू झाला. तर हा कंटिन्यू पाऊस राहिला तर बरं आहे, नाहीतर हे सगळं रेनकोट वगैरे घेऊन हातात घेऊन फिरायला लागेल. आणि तर जाता जाता खाऊ पावसात खाणार आहे. हां, आपल्याला किती तास लागतात चढायला? अर्धा तास. आणि किती तास लागतो आपल्याला? किती पायऱ्या आहेत काका? 550 पायऱ्या आहेत. तर मंदिराच्या पायथ्याशीच त्या काकांचं असं स्टॉल आहे छोटंसं. तर आम्ही पाण्याच्या बाटल्या वगैरे घेतल्या. त्यानंतर सुवंदन पहिल्यांदा खंडोबाच्या मंदिरात चाललाय ना? कधीच गेला नाही ना अजूनपर्यंत? कुठल्याच नाही? लहानपणी गेलोय आपल्या जेजुरीला गेलाय ना? त्याच्यानंतर आज चाललोय. ओके. तर आम्ही फक्त नाश्ता करून निघालो, त्यामुळे थोडंसं हे घेतोय. जाता जाता थोडं टाइमपास करत जाऊया. राजगिऱ्याचे लाडू. पायऱ्या चढायला आता सुरुवात करतोय. 1:42 झालेत. बघूया किती वेळात आपण पोचतोय. तर स्टार्टिंगला एक मंदिर आहे, तो पण कुठला आहे बघूया आपण. ही आहे पहिली पायरी. एलकोट एलकोट. जय मल्हार. चला पहिली पायरी चढली, शेवटच्या पायरीपर्यंत कधी पोचतोय बघूया. 550 काहीतरी पायऱ्या आहेत. इकडे बानुबाईचं मंदिर आहे आणि प्रत्येक ठिकाणी बानुबाईचं मंदिर असं खाली असतं पायथ्याच्या इकडे वगैरे.
कचऱ्याचे डबे दिलेत तरी लोकांनी बाहेर कचरा टाकलेला आहे इकडे. नाही, माकडांचं काम असेल. माकडांचं माकडं अशी काढून बाहेर टाकतात ना शोधायला. माकडांचं काम आहे. ठीक आहे, असू शकतं. तर इथे 350 म्हणून असं मार्क दिलेलं आहे. तर मला वाटतं ह्या 350 पायऱ्या इथे कंप्लीट होतात आणि टोटल 550 आहेत. म्हणजे अजून 200 पायऱ्या राहिल्या आहेत. 350 अशाच होऊन गेल्या आणि समजलं पण नाही. थोडंसं रेस्ट करूया. लाडू चिरला. चल इकडे 350 संपल्या पायऱ्या. चला पुन्हा प्रवास कंटिन्यू करूया. थोडं रेस्ट केलं 5-10 मिनटं. 450 पायरी आता इथे संपली आणि फक्त आता 100 राहिल्यात पायऱ्या. म्हणजे 5 ते 10 मिनटाचा अंतर आहे. आणि कंटिन्यू आलात की तुम्ही खरंच अर्ध्या तासात पोहोचू शकाल. मला वाटतं जास्तीत जास्त पाऊण तास लागला असेल तिथपर्यंत यायला. तर समोर मंदिराचा कळस दिसायला चालू झाला आहे आणि काही टायमात पोचू लवकरच आपण. आता 1:15 वाजता चढायला चालू केलेलं आणि 2:15 झाले. म्हणजे बरोबर अर्ध्या तासात आम्ही इथे पोचलो. पण आमच्या मित्रांनी सांगितलेलं कमीत कमी 2 तास लागतात वरती चढायला. त्यामुळे थोडी भीती होती. इथे चप्पल काढायचा स्टँड दिलेला आहे. इथं तुम्ही चपला काढून वरती तुम्हाला जायचं आहे. आणि आता 2 मिनटातच ती पायरी चढली की मंदिर दिसणार आहे आपल्याला. आणि व्ह्यू खूप भारी आहे इथून. आता थोडं मोकळं. श्री क्षेत्र खंडराया देवस्थान मुळगाव. ह्या पायऱ्या खूपच उंच आहेत एकदम. फायनली आपण पोचलोय. आणि आजूबाजूचा हा परिसर आहे. कसलं भारी वाटतंय बघा एकदम. धुकं पण खूप पसरले त्यामुळे एवढं क्लिअर व्ह्यू नाही आहे. येळकोट जय मल्हार. एवढं फिरलोय तुम्हाला सांगू. आता इकडं धुकं आहे. तुम्हाला इकडून हा स्पॉट असा आहे ना, इकडून तुम्हाला माथेरानची रांग दिसणार, हाजी मलंग दिसणार. आता धुकं आहे त्याच्यामुळे काय मी क्लिअर कट तुम्हाला सगळं दाखवलं. तुम्हाला कोंडेश्वर दिसणार, बरोबर चंदेरी किल्ला दिसणार, पेब दिसणार, माथेरानची पर्वतरांग दिसणार. आणि तुम्ही इकडे उजवीकडे बघितलं ना, ह्या बाजूला, ह्या बाजूला तुम्ही सरळ बघणार ना, तुम्हाला नाणे घाट पण दिसणार, माशाच घाट. एवढं क्लिअर आहे, एवढं क्लिअर आहे. म्हणजे उन्हाळ्यात क्लिअर असतात. आता धुकं आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडं दिसत नाही. चला, खूप छान असं दर्शन झालं आणि लवकरच तुम्ही यायचा प्रयत्न करा, कारण खूप जास्त ट्रेक नाही आहे. जास्तीत जास्त तुम्ही अर्ध्या तासात याल. आम्हाला सवय नसताना पण आम्ही अर्ध्या तासात इथे पोचलेलो आहे. म्हणजे तुम्हाला जर सवय असेल तर 20 मिनिटात पण पोचाल इथे तुम्ही. आणि कोणाचं ऐकू नका, जास्त ट्रेक नाही आहे. आणि खूप छान दर्शन झालं. ड्रोन शॉट पण कसे वाटले नक्की सांगा. ड्रोन शॉट आपला तो बरोबर मुलगा होता त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे प्रोफेशनली व्हिडिओ शूट करतो तो. बदलापूरमधले 2 प्लेस एक्सप्लोअर केले जे जास्त माहीत नव्हते कोणाला, म्हणजे इथल्या लोकांना माहीत असतील पण इथून जास्त बाहेर नसेल गेले.
ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर नक्की कमेंट करा. आणि इथे पण तुम्ही आला असाल या मंदिरात, खंडोबाच्या मंदिरात आला असाल. अजून एक इथे मी नोटीस केलं की एकही चाळ नाही इकडे. म्हणजे एवढं डेव्हलप आहे, जिथे बघतोय तिथे फक्त बिल्डिंगच बिल्डिंग आहेत. खूप डेव्हलप झालेलं आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी बदलापूर म्हणजे गाव म्हणून ओळख होती आणि आता तसं नाही आहे. म्हणजे एवढं डेव्हलप झालेलं आहे इथे. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.